वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी भाजप आणि आरएसएसवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली। येणाऱ्या काळात देशात संविधान मानणारे विरुद्ध संविधान न मानणारे असे दोन विभाजन होतील असं भाकीत त्यांनी मांडलेलं आहे। तर आरएसएस हे कोणत्याही ठिकाणी नोंदणीकृत संघटना नाहीये, त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्षांनी हा प्रश्न उघडपणे विचारायला हवा असं वक्तव्य आंबेडकरांनी केलं आहे। आरएसएस नावाची असणारी जी संघटना आहे ही अजून कामगारांचा कायदा असेल, राजकीय पक्षाचा कायदा असेल, कंपनीचा कायदा असेल किंवा पब्लिक ट्रस्टचा कायदा असेल, या कुठल्याही कायद्याखाली रजिस्टर्ड नाही की पुन्हा इथला असणारा सवर्णवाद हा आडवा येतोय का। मुसलमानांची संघटना असेल, शिखांची संघटना असेल, जैनांची संघटना असेल, बौद्धांच्या संघटना असेल, यांनी असं काही केलं असतं तर इथल्या सगळ्या राजकीय पक्षाने सोड उठवली असती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।